आज आमच्या पणन विभागाच्या माध्यमातून आमचा हेतू असा आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा पिकलेला माल तो महाराष्ट्र स्वतः एक मोठं मार्केट आहे, त्याच्यामध्ये विकला गेला पाहिजे. भारत एक फार मोठं मार्केट आहे, त्याच्या वेगवेगळ्या आमचा माल हा कलकत्त्याला, चेन्नईला, जयपूरला, अहमदाबादला, काश्मीरला तिथं सुद्धा जायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जो आमचा विशेष माल आहे, विशेष फळ आहेत आमच्याकडे, हापूस असेल, आमचे द्राक्ष असतील, डाळिंब असतील, केळी असतील, हे सुद्धा जगाच्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये जायला पाहिजे. सुदैवाने पणन एकीकडे माझ्याकडे आणि राजशिष्टाचार माझ्याकडे दुसरीकडे आहे. म्हणून राजशिष्टाचारच्या माध्यमातून अनेक दूतावास या जे कॉन्सुलेट जनरल आहेत मुंबईच्या, यांचा माझा संपर्क येणार आहे. आणि म्हणून प्रत्येक देशाला आपल्या इथलं काय फ्रूट आवडतं म्हणून तसं जोडण्याचा सुद्धा पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहणार. माफ करावा आणि केंद्रीय मंत्र्यांनी त्याचा हस्तक्षेप करून तो शेतकऱ्यांना मोकळा करून द्यावा. तर या बाबतीत आपली भूमिका काय राहणार आहे आणि कशा पद्धतीने आपण केंद्रापर्यंत हा प्रश्न पोहोचवाल? शेतीमालाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा हा आमचा प्राथमिक प्रयत्न आहे. तो होणारच आहे. त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर बाजारामध्ये ग्राहकाचं सुद्धा रक्षण करणं, म्हणजे दोघे जबाबदारी आमच्यावर आहेत आणि त्या गोष्टीने बॅलन्स पद्धतीने हे काम होणार आहे. ज्या काळामध्ये ही मार्केट कमिटी निर्माण झाली त्या काळात 200 एकर म्हणजे खूप वाटायचे. 1980ला झाली किंवा 85ला ज्यावेळेस स्थापना झाली. आज जगाच्या मार्केट कमिट्या ज्या आहेत 1000-2000 एकरवर चीनचं सर्वात मोठं मार्केट आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातनं आपल्याला प्लॅन करायचं आहे. माझ्या अजेंडामध्ये ही जे त्या काळात झाली ही अत्यंत सुंदर आहे, बढिया आहे, आमची शान आहे. अशीच एक मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एअरपोर्ट, रेल्वे, हायवे, शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी असणारं एक अजून महामार्केट स्थापन करण्याचा सुद्धा संकल्प मी या निमित्ताने केलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर अतिक्रमण झालं असेल तर त्याला तात्काळ ताकदीने त्याला निर्मूलन करण्यात येईल. त्याचबरोबर काय अनधिकृत कामं होतील तर आता अनधिकृत कामं कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये होणार नाही याची कडक ही सूचना विभागाला दिली जाईल. त्याचबरोबर कायदा कडक करण्यापेक्षा मार्केट आणि व्यापार हे सुरळीत करणं हा आमचा मुख्य हेतू आहे. आणि म्हणून त्याच्या संदर्भात देखील काही विशेष योजना करण्यात येतील. राज्य सरकारची मदत घेण्यात येईल. केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभं आहे. आणि प्रसंग पडला तर ADB मधनं, एशियन डेव्हलपमेंट बँकचा जो आमचा प्रकल्प दुसरा येणार आहे त्या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. आता खरं तर हे मार्केट स्थापन होऊन जवळपास 45-50 वर्ष झाले. सगळ्या बिल्डिंगा जुन्या सुद्धा झाल्यात, मोडकळीस आलेल्या आहेत. आणि वेळेत जर आपण निर्णय घेतला नाही तर मागच्या काळात दुर्घटना घडल्यात. अनेक लोक याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या 100 दिवसामधल्या प्लॅनमध्ये वेगाने या गोष्टींचा निर्णय होऊन कार्यान्वित होतील असंही सूचना आम्हाला मुख्यमंत्र्यांनी तुमचं विजन तयार करायला सांगितलंय. त्या विजनमधलं सर्व मार्केट कमिट्यांबरोबर प्राधान्य मुंबई मार्केटला राहील. कारण ही तातडीची गरज आहे, याच्यावर विचार करण्याचा वेळही नाही. त्यामुळे तातडीने याच्यामधला निर्णय होईल. राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब हे वेगाने निर्णय घेणारे आणि आंतरराष्ट्रीय विचार करणारी व्यक्तिमत्व आहे. यांच्याकडे आपण ज्या बाबी त्यांच्या अखत्यारीतल्या आहेत त्या त्यांच्या निदर्शनास आणून तिथलं निर्णय घेऊ. ज्या माझ्या अखत्यारीतल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निर्णय घेऊ, तात्काळ निर्णय घेऊ. आणि बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं महत्त्वाचं. 100 दिवसामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.